नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 9. अग्नि विमा म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं जीवन विमा म्हणजे काय, तसेच त्याचे प्रकार, सागरी विमा म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. आज आपल्याला बघायचा आहे विम्याचा दुसरा प्रकार, तिसरा प्रकार, तो म्हणजे अग्नि विमा. अग्नि विमा म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे आणि त्याचबरोबर त्याचे जे विविध प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. अर्थ बघा, अग्नि विमा हा एक करार असून ज्याद्वारे विमा हमीदाराने आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानाविरुद्ध विमाधारकास नुकसान भरपाईची हमी दिली आहे. अशी कोणतीही मालमत्ता जिचे आगीमुळे नुकसान होऊ शकते अशा सर्व बाबींचा यात समावेश होतो. आग, वीज पडणे आणि स्फोट यांचा सुद्धा समावेश अग्नि विम्यात होतो. आता बघा, अग्नि विमा हा घरासाठी देखील घेतला जाऊ शकतो. अग्नि विमा हा व्यवसायासाठी देखील घेतला जाऊ शकतो. अग्नि विमा हा कंपन्यांसाठी देखील घेतला जाऊ शकतो. ज्या ज्या वस्तू किंवा ज्या ज्या गोष्टी आगीमुळे नुकसान होऊ शकतं, ज्या ज्या गोष्टींचं, ज्या ज्या वस्तूंचं आगीमुळे नुकसान होऊ शकतं, त्या सर्व वस्तूंसाठी आपण अग्नि विमा काढू शकतो. अग्नि विमा हा विमाधारक म्हणजे विमा काढणारा आणि विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी यांच्यामधील असा करार आहे ज्या कराराद्वारे विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी विमाधारकास आगीमुळे समजा कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर ती नुकसान भरून देण्याची हमी घेत असतं, गॅरंटी घेत असतं. म्हणजे यामध्ये उदाहरणार्थ जर विमाधारकाने आपल्या कंपनीचा विमा काढला असेल, आपल्या इमारतीचा विमा काढला असेल आणि कालांतराने समजा काही कारणामुळे त्या इमारतीला आग लागली, तर इमारतीचं आगीमुळे जे नुकसान होईल ते नुकसान या अग्नि विम्याद्वारे भरून दिलं जाईल. यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अग्नि विमा काढल्यामुळे जर त्या गोष्टीचं आगीमुळे नुकसान झालं तर आणि तरच नुकसान भरपाई मिळणार आहे. म्हणजे समजा आपण अग्नि विमा काढलेला आहे आणि त्या गोष्टीचं नुकसान पाण्यामुळे जर झालं तर मात्र नुकसान भरपाई मिळणार नाही. कारण की आपण हे विम्याच्या तत्वामध्ये बघितलेलं आहे. कारण की ज्या गोष्टीसाठी विमा काढला जातो त्या कारणामुळेच जर नुकसान झालं तरच विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. तर अग्नि विमा हा विविध प्रकारचे जे आगीचे धोका असतो त्यामुळे विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्याचं नुकसान होऊ शकतं आणि जर तसं झालं तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी अग्नि विमा काढला जातो. ज्या केमिकल कंपन्या आहेत म्हणजे रासायनिक कंपन्या आहेत त्यांच्यासाठी ह्या प्रकारचा विमा हा अतिशय उपयुक्त ठरतो. कारण की ज्या रासायनिक कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, त्यामध्ये आग लागण्याचे जे चान्सेस आहेत, आग लागण्याची जी शक्यता आहे ती सर्वात जास्त असते. तर अग्नि विमा काढल्यामुळे जर आगीमुळे आपल्या ज्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्यांचं समजा नुकसान झालं तर आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. आता अग्नि विम्याचे प्रकार बघा. मूल्याधारित विमा, या विम्या अंतर्गत विमा कराराच्या वेळी विषय बाबीचे मूल्य, संरक्षण मूल्य निर्धारित केले जाते. विषय बाब म्हणजे ज्या गोष्टीचा किंवा ज्या वस्तूचा विमा काढायचा आहे त्याला काय म्हटलं जातं, विषय बाब. म्हणजे मूल्याधारित विम्यामध्ये काय केलं जातं, ज्या गोष्टीचा विमा काढायचा आहे त्याचं मूल्य विमा काढत असताना ठरवलं जातं. दोघांच्या संगनमताने, विमाधारक आणि विमा हमीदार यांच्या संगनमताने त्या वस्तूचं मूल्य ठरवलं जातं. विमाधारकास आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही झाले तरीही विमा हमीदाराकडून विशिष्ट रक्कम अथवा मूल्य नुकसान भरपाई म्हणून मिळते. व ह्यामध्ये कितीही जरी नुकसान झालं तरी जेवढी विम्याची रक्कम ठरलेली आहे तेवढी रक्कम विमाधारकास मिळत असते. सदर विम्यामध्ये मालाच्या किमतीचे निश्चित मूल्यांकन अवघड असते. अशा मालासाठी मूल्यधारण करणे सुलभ होते. म्हणजे काही वस्तू असतात त्यांची निश्चित अशी किंमत ठरवणे मुश्किल असतं. उदाहरणार्थ जुनी शिल्पकला असेल
चित्रकला असेल, त्यांची निश्चित किंमत सांगणे काय असतं, कठीण असतं. मग अशा वेळी मूल्याधारित विमा काढला जातो. मग ह्यामध्ये त्या वस्तूचं थोडं जरी नुकसान झालं तरी संपूर्ण विम्याची रक्कम दिली जाते. म्हणजेच ज्या वस्तूंची निश्चित किंमत ठरवणे कठीण असतं, अशा वेळी मूल्याधारित विमा काढला जातो आणि त्यामुळे त्या वस्तूचं थोडं जरी नुकसान झालं, काहीही नुकसान झालं तरी विम्याची जी रक्कम ठरलेली आहे ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून विमाधारकास मिळत असते. दुसरा आहे सरासरी विमा. या विम्यामध्ये सरासरी कलमाचा समावेश असतो. अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल किंवा कमी रकमेचा विमा काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई विम्याअंतर्गत मिळते. म्हणजे जर आपल्या वस्तूची जेवढी किंमत आहे त्यापेक्षा कमी किमतीचा जर आपण विमा काढला असेल आणि समजा त्या वस्तूचं नुकसान झालं तर आपण जेवढ्या किमतीचा विमा काढलाय आणि वस्तूची किंमत याच्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई दिली जाते. त्यासाठी आपण एक उदाहरण बघू, म्हणजे हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. उदाहरण बघा, रुपये 2 लाख एवढे बाजार मूल्य असलेल्या बाबीचा रुपये 1 लाखाचा विमा घेतला असेल आणि रुपये 50,000 एवढे नुकसान झाले असेल तर विमा हमीधारक रुपये 25,000 एवढी भरपाई विमाधारकास देईल. आता या ठिकाणी बघा, आपण ज्या वस्तूचा विमा काढणार आहोत त्या वस्तूची किंमत किती सांगितलेली आहे, 2 लाख. परंतु प्रत्यक्षात आपण विमा कितीचा काढला, त्याचा 1 लाखाचा. म्हणजे वस्तूचे जे बाजार मूल्य आहे त्याच्यापेक्षा कमीचा विमा आपण काढला. म्हणजे आपण निम्मे किमतीचा विमा काढलेला आहे. 2 लाखाची वस्तू आहे परंतु विमा फक्त 1 लाखाचा काढलेला आहे. म्हणजे आपण फक्त किमतीच्या 50% एवढाच विमा काढलेला आहे. आणि समजा त्या वस्तूचं 50,000 एवढं नुकसान झालं. केवढं नुकसान झालेलं आहे, 50,000 एवढं नुकसान झालं तर विमाधारकास फक्त किती भरपाई दिली जाईल, 25,000. आता या ठिकाणी बघा, नुकसान कितीचं झालं, 50,000 रुपयाचं. विमा कितीचा काढला होता, 1 लाख रुपयाचं. आता या ठिकाणी नुकसान 50,000चं झालं तरी विमाधारकास फक्त 25,000 दिले जातील. कारण की आपण जी वस्तूची किंमत होती 2 लाख त्याच्या फक्त 50%च विमा काढला होता. 50% म्हणजे आपण 1 लाखाचा विमा काढला होता. म्हणून नुकसान जरी 50,000चं झालं तरी 50,000च्या 50% म्हणजे निम्मे, म्हणजे आपल्याला 25,000च नुकसान भरपाई मिळणार आहे. याला म्हटलं जातं सरासरी विमा. म्हणजे हा विमा कधी काढला जातो, जेव्हा वस्तूची किंमत जास्त असते परंतु विमा कमी किमतीचा काढला जातो तेव्हा त्याला सरासरी विमा असं म्हटलं जातं. टक्केवारीनुसार यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते. तिसरा आहे विशिष्ट विमा. विशिष्ट विम्या अंतर्गत मालमत्तेचे बाजार मूल्य न विचारात घेता विषय बाबीचे ठराविक मूल्य निश्चित केले जाते. म्हणजे ह्या प्रकारच्या विम्यामध्ये काय केलं जातं की त्या वस्तूचं बाजार मूल्य काय आहे हे विचारात घेतलं जात नाही. म्हणजे आता सध्या त्या वस्तूची बाजारामध्ये काय किंमत आहे हे विचारात घेतलं जात नाही, तर त्या वस्तूची विमाधारक आणि विमा हमीदार यांच्या संगनमतीने एक मूल्य निश्चित केलं जातं. अशा वेळी तोटा झाल्यास विमाधारकास विम्यातून नमूद केली गेलेली निश्चित रक्कम भरपाई म्हणून मिळते. या विम्यात मालमत्तेचे वास्तविक मूल्य ग्राह्य धरत नाहीत. मग ह्यावेळी काय केलं जातं, बाजार मूल्य लक्षात न घेता एक ठराविक मूल्य निश्चित केलं जातं आणि समजा नुकसान कोणत्याही प्रकारचं नुकसान त्या वस्तूचं झालं, त्या गोष्टीचं झालं तर विम्यामध्ये जी रक्कम सांगितलेली आहे ती सर्व रक्कम विमाधारकास दिली जाते. उदाहरण बघा, रुपये 1 लाख एवढे मूल्य असलेली मालमत्ता रुपये 75,000 एवढी संरक्षित केली असेल आणि आगीमुळे झालेला तोटा 40,000 एवढा असेल तर विमा संस्था भरपाई म्हणून 40,000 विमाधारकास देईल. आता या ठिकाणी बघा, त्या वस्तूची किंमत किती आहे, 1 लाख रुपये. म्हणजे बाजार मूल्य 1 लाख रुपये आहे. परंतु त्याची विमा घेत असताना मूल्य किती ठरवण्यात आले, 75,000. आणि त्यामुळे त्याची जो विमा आहे तो 75,000 रुपयाचा
₹75,000 एवढी किंमत त्याची संरक्षित करण्यात आली. आगीमुळे त्या वस्तूचे ₹40,000 नुकसान झाले. तर या ठिकाणी त्या वस्तूचे ₹40,000 नुकसान झालेले असल्यामुळे 40च्या ₹40,000 नुकसान भरपाई विमाधारकास दिली जाईल. बघा, वस्तूची बाजारातील मूल्य किती होतं? ₹1,00,000. परंतु विमा काढत असताना त्या वस्तूची किंमत किती ठरवण्यात आली? मूल्य किती ठरवण्यात आले? 75,000. आणि त्यानुसार ₹75,000 विमा काढण्यात आला. आगीमुळे त्या वस्तूचं 40,000चं नुकसान झालं. त्यामुळे संपूर्ण ₹40,000 जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढी संपूर्ण किंमत नुकसान भरपाई विमाधारकास दिली जाईल. याला म्हटलं जातं विशिष्ट विमा. चौथा आहे तरल विमा, फ्लोटिंग पॉलिसी. सदर विमा हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोदामातील मालमत्तेसाठी असतो. वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मालाचे प्रमाण वेळोवेळी कमी जास्त होत असल्याने विमाधारकास विशिष्ट विमा घेणे अवघड जाते. अशा वेळी तरल विमा घेतला जातो. असा विमा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एक रकमी व एक विमा हप्ता स्वरूपात घेतला जातो. आता समजा एखादा व्यक्ती आहे आणि तिचे 4 ते 5 ठिकाणी गोदामे आहेत. आलं लक्षात? आणि 4-5 ठिकाणी त्या विविध प्रकारचा माल त्यांनी साठवून ठेवलेला आहे. प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा माल येतो, पुन्हा तो माल विकला जातो, असं सर्व ठिकाणी होत असतं. म्हणजे एका वेळी त्या गोदामामध्ये किती माल असेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे कधी सकाळी समजा विचार केला तर त्या माल जास्त प्रमाणात असतो, परंतु नंतर विक्री झाल्यानंतर माल कमी प्रमाणात असतो. म्हणजे कमी मालाची एकूण जे मूल्य असतं ते सतत कमी जास्त होत राहतं. आणि त्याची असे 3-4 गोदाम असतील. मग अशा वेळी प्रत्येक गोदामाचं कितीचं मूल्य विमा काढायचा हे ठरवणे कठीण जातं. आणि त्यावेळी तरल विमा काढला जातो. मग तरल विम्यामध्ये काय केलं जाईल? संपूर्ण त्यांची जेवढी गोदाम आहेत, समजा 4 गोदाम असतील, त्या 4 गोदामांचा एकत्रित विमा काढला जाईल. आणि कोणत्याही गोदामाचं समजा आगीमुळे नुकसान झालं, गोदामाचं किंवा गोदामामध्ये जो माल ठेवलेला आहे त्याचं आगीमुळे नुकसान झालं, तरी त्याला त्याची नुकसान भरपाई मिळेल. म्हणजे ज्यावेळी मालाची किंमत निश्चित नसते, मालाचे जे मूल्य असतं त्याच्यामध्ये चढ उतार होत असेल, त्यावेळी तरल विमा काढला जातो. पाचवा आहे अधिकतम विमा. जेव्हा वस्तूंचे अथवा मालाचे मूल्य चढ उतार होत असते, तेव्हा सामान्य विम्याबरोबरच अधिकतम विमा घेतला जातो. अशा वेळी विमाधारक 2 प्रकारचा विमा घेतो. म्हणजे वस्तूंचे किंवा मालाचे मूल्यामध्ये समजा सतत चढ उतार होत असेल, त्यावेळी अधिकतम विमा घेतला जाऊ शकतो. आणि यामध्ये 2 प्रकारचा विमा काढला जातो. एकूण मालाचे साठ्याचे ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य नसलेल्या रकमेसाठी एक विमा, आणि ज्या रकमे एवढा एकूण मालाच्या रकमेचा चढ उतार होतो अशा रकमेसाठी दुसरा विमा घेतला जातो. आधी आपण उदाहरण बघू, म्हणजे आपल्याला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल. उदाहरण बघा. ₹1,50,000 आणि ₹2,00,000 या दरम्यान एकूण मालाच्या रकमेची चढ उतार होत असल्यास एक विमा हा ₹1,50,000 एवढा उतरवला जाईल आणि दुसरा विमा हा ₹50,000 एवढा उतरवला जाईल. आता या ठिकाणी बघा, आपल्याकडे जो माल आहे त्याची जी किंमत आहे ती ₹1.5 लाखापासून 2 लाखापर्यंत असते. म्हणजे कधी ₹1.5 लाख देखील असू शकते, कमीत कमी 1.5 लाख असते, तर जास्तीत जास्त 2 लाख असते. आणि या दरम्यान ती किंमत सतत फिरत असते, सतत बदलत असते. मग या ठिकाणी काय केलं जाईल? कमीत कमी किंमत त्याची 1.5 लाख असते, म्हणून एक विमा हा ₹1.5 लाख काढला जाईल. आणि त्यानंतर 50,000ने ती कमी जास्त होत राहते. म्हणजे 1.5 लाखानंतर ती 50,000 पर्यंत वाढू शकते, 50,000ने वाढू शकते, म्हणजे 2 लाखापर्यंत जाऊ शकते. म्हणजे 50,000चा फरक आहे, आणि म्हणून त्यासाठी आणखी 50,000चा एक दुसरा विमा काढला जाईल. म्हणजे अधिकतम विमामध्ये एक सरासरी एवढा 1.5 लाखाचा एक विमा काढला जाईल, आणि जेवढ्यानी जे मूल्य आहे त्याच्यामध्ये चढ उतार होतो ते आहे 50,000. दुसरा विमा हा ₹50,000 काढला जाईल. सहावा आहे पुनर्स्थापना विमा.
रिइन्स्टेटमेंट पॉलिसी. सदर विम्यामध्ये विमाधारकाने आगीत गमावलेली मालमत्ता किंवा वस्तू पुनर्स्थित करण्याचे काम केले जाते. या विम्यात आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेची भरपाई देण्याऐवजी संपूर्ण मालमत्ता पुनर्स्थापित करून दिली जाते. मालमत्ता पुनर्स्थापित करताना मालमत्तेचा घसारा रक्कम विचारात घेतली जात नाही. सदर विम्याअंतर्गत विमा हप्ता हा जास्त असतो. इथे घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. बघा, पुनर्स्थापना विमा यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये नुकसान भरपाई न देता ज्या गोष्टीचं किंवा ज्या वस्तूचं नुकसान झालेलं आहे, आगीमुळे नुकसान झालेलं आहे, ती वस्तू पुनर्स्थापित केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या इमारतीचा विमा काढला असेल, पुनर्स्थापना विमा काढला असेल, त्या इमारतीला आग लागली आणि त्यामध्ये इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मग काय केलं जाईल? कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही. त्याऐवजी ती इमारत पुनर्स्थापित केली जाईल. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी पुनर्स्थापना केली जाईल, नवीन इमारत बांधून दिली जाईल. तर अशा प्रकारच्या विम्यामध्ये कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई दिली जात नाही. तर जी वस्तू किंवा ज्या गोष्टीचं आगीमुळे नुकसान झालेलं आहे, ती वस्तू किंवा ती गोष्ट पुनर्स्थापित केली जाते. वस्तूचं किंवा गोष्टीची पुनर्स्थापना करत असताना घसारा लक्षात घेतला जात नाही. घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. किती वस्तू किती जुनी आहे, ती वस्तू किती वर्ष वापरली आहे, या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जात नाही. आणि त्यामुळे या प्रकारच्या विम्यामध्ये विम्याचा जो हप्ता असतो तो थोडासा जास्त असतो. सातवा आहे व्यापक विमा, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. सामान्यतः अग्निविमा दंगली अथवा युद्धामध्ये होणाऱ्या हानी भरून काढत नाही. तथापि या विम्या अंतर्गत बऱ्याच प्रकारच्या जोखिमा संरक्षित केल्या जाऊ शकतात, जसे आग, स्फोट, भूकंप, पूर इत्यादी. म्हणजे सामान्यतः काय केलं जातं, जो अग्निविमा असतो त्यामध्ये दंगलीमुळे समजा आग लागली गेली किंवा आग लावली गेली किंवा युद्धामुळे घराला किंवा कंपनीला आग लागली आणि त्यामुळे समजा नुकसान झालं, तर नुकसान भरपाई शक्यतो मिळत नाही. परंतु समजा आपल्याला अशा परिस्थितीमध्ये देखील नुकसान भरपाई पाहिजे असेल, मग व्यापक विमा काढू शकतो. व्यापक विमा जर काढला तर त्यामध्ये कोणत्याही कारणामुळे समजा आगीमुळे नुकसान झालं तर मात्र आपल्याला नुकसान भरपाई मिळतं. म्हणजे भूकंप झाला, पूर आला, त्याच्यामध्ये आग लागली, शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली, स्फोट झाला, इतर कारणामुळे आग लागली, दंगलीमुळे आग लागली आणि नुकसान झालं, तरी देखील आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. तर व्यापक विम्यामध्ये आगीची जी कारणं आहेत त्या अधिक कारणांचा समावेश केला जातो. आठवा आहे संभाव्य तोटा विमा, कॉन्सिक्वेन्शियल लॉस. अग्निविमा मूळतः केवळ भौतिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी घेतला जातो. अग्निविम्यामध्ये काय केलं जातं, जी वस्तू आहे त्याच्या आगीमुळे जे नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी काढला जातो. अमूर्त गोष्टींसाठी विमा अस्तित्वात नसतो. अमूर्त गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्या गोष्टीचा आपण विमा काढू शकत नाही. संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचे नुकसान समाविष्ट आहे. सदर विमा धोरण विमाधारकास निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, स्थायी शुल्काची भरपाई आणि वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करते. आता संभाव्य तोटा, आता समजा एखाद्या कंपनीला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्या कंपनीचं 50 लाखाचं नुकसान झालं. ते तर भौतिक वस्तूंचं नुकसान झालं, बरोबर. म्हणजे ती त्यामधलं फर्निचर जळालं, त्यामध्ये असलेला जो माल आहे तो जळाला, असं 50 लाखाचं नुकसान झालं आणि ह्या सर्व भौतिक वस्तू, त्याची नुकसान भरपाई तर मिळेल. परंतु आग लागल्यामुळे 50 लाख रुपये जी मूल्य होतं तेवढी नुकसान भरपाई जरी मिळाली तरी ती कंपनी पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी 6 महिने किंवा 1 वर्ष लागणार. मग ते 1 वर्ष 6 महिने ती कंपनी बंद राहणार, म्हणजे याचाच अर्थ त्या कंपनीला तेवढ्या महिन्यासाठी तोटा सहन करावा लागेल. जो तोटा त्यांना सहन करावा लागेल तो आहे अमूर्त. कारण की तोटा ही काही वस्तू नाही, तोटा ही काही वस्तू नाही, म्हणून ती अमूर्त आहे. मग अशा प्रकारे समजा आगीमुळे आपलं संभाव्य नुकसान होणार असेल, पुढे नुकसान होणार असेल, तर त्यासाठी संभाव्य तोटा विमा काढला जाऊ शकतो. आणि त्यामुळे
आपल्याला 6 महिन्यासाठी किती तोटा झाला असता, तर त्याची नुकसान भरपाई देखील विमा कंपनीकडून आपल्याला मिळू शकते. 9 आहे स्प्रिंकलर गळती विमा. आग किंवा धूर झालेला नसताना स्प्रिंकलर मधून निघणाऱ्या फवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाविरुद्ध सदर विमा भरपाई देतो. तथापि इमारतीची दुरुस्ती अथवा बदल, भूकंप, स्फोट, युद्ध यामुळे उद्भवलेल्या आगीच्या नुकसानाची भरपाई या विमा धोरणात समाविष्ट नाही. बघा, अनेक कंपन्यांमध्ये, अनेक हॉटेल्समध्ये आगीमुळे जर आग लागली तर ती आग विझवली जावी यासाठी स्प्रिंकलर लावले जातात. म्हणजे आग आल्यानंतर, आग लागल्यानंतर आपोआपच ते स्प्रिंकलर मधून पाणी येतं आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु समजा आपण ते स्प्रिंकलर लावलेले आहेत आणि आग न लागता ते स्प्रिंकलर चालू झाले आणि त्याच्यामधून पाणी आलं आणि त्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जो माल असेल किंवा आपली जी मालमत्ता आहे त्याचं नुकसान झालं, तर अशा वेळी ते नुकसान भरपाई आपल्याला मिळावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी स्प्रिंकलर गळती विमा आपण काढू शकतो. मग अशा प्रकारचा जर आपण विमा काढला असेल आणि स्प्रिंकलर आग न लागता समजा स्प्रिंकलर चालू झाले आणि त्याच्यामुळे आपल्या मालमत्तेचं नुकसान झालं, तर आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. हा, परंतु युद्ध, भूकंप किंवा आपलं कोणत्याही प्रकारचं दुरुस्ती चालू असेल, त्यामुळे समजा स्प्रिंकलर चालू झाले आणि त्याच्यामुळे समजा नुकसान झालं, तर कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई या विम्याद्वारे दिली जाणार नाही. तर अशा प्रकारे अग्नी विमा हा आगीपासून जे नुकसान होतं ते नुकसान भरपाई मिळण्यासाठी काढला जातो. आणि हे आहेत अग्नी विम्याचे विविध प्रकार.